पण युनिट 2 बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधलं प्रॉब्लेम बघणार आहे. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये युनिट 2 करता दोनच फॉर्म्युले महत्त्वाचे आहे. एक आहे तुमचा बीटा. बीटा म्हणजेच तुमचा करंट गेन असतो, त्यालाच करंट गेनला बीटा म्हणतात. बीटाचा फॉर्म्युला आहे IB/IC. ओके. आणि दुसरा फॉर्म्युला युनिट 2 मध्ये दॅट इज IE म्हणजे इमिटर करंट इज इक्वल टू IB प्लस IC. एवढे दोनच फॉर्म्युले आहेत, एवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे युनिट 2 करता. ओके. तर आपण एक एक्झाम्पल म्हणून प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेममध्ये लिहिलेलं आहे डिटरमाइन DC करंट गेन. करंट गेन म्हणजे आपल्याला बीटा फाइंड आउट करायचा आहे. अँड द इमिटर करंट IE म्हणजे इमिटर करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे IE फॉर ए ट्रान्झिस्टर वेअर IB इज इक्वल टू 100 मायक्रो अँपियर अँड IC इज इक्वल टू 5.65 मिली अँपियर. ओके. तर आपल्याला गिवन आहे, गिवनमध्ये IB इज इक्वल टू 100 मायक्रो अँपियर. मायक्रोचा अर्थ असतो 10⁻⁻6 म्हणून आपण इथे लिहून घेतलं समजण्याकरता 100 × 10⁻⁻6 अँपियर. ओके. तसंच कलेक्टर करंट IC दिलेला आहे आपल्याला 5.65 मिली अँपियर. इथे मिली म्हणजे काय, 10⁻³ म्हणून आपण लिहिलं 5.65 × 10⁻³ अँपियर. ओके. आणि आपल्याला काढायचं काय आहे तर बीटा म्हणजेच तुमचा करंट गेन आणि इमिटर करंट म्हणजेच IE. ओके. तर सगळ्यात पहिले आपण बीटा फाइंड करू. बीटा काढण्याकरता आपल्याकडे फॉर्म्युला आहे IB/IC. आपण IB/IC लिहून घेतलं. आपल्याला IB आणि ICच्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत. IBची व्हॅल्यू आहे तुमचं 100 मायक्रो अँपियर आणि ICची व्हॅल्यू आहे 5.65 मिली अँपियर म्हणून -3 लिहिलं आपण. हे आपण कॅल्सीवर करणार. आता कॅल्सीवर करताना आपण याला काय करणार, ब्रॅकेट टाकणार इथे. ओके. खाली पण तसाच ब्रॅकेट टाकणार आणि तेच आपण इथे टाईप करणार. ओके. आपण कॅल्सीवरती टाईप केलं. सगळ्यात पहिले आपण ब्रॅकेट टाकला. ब्रॅकेटमध्ये आपण 100 लिहिलं मल्टिप्लाय बाय 10⁻⁻6. इथे -6 घेतलंय म्हणून ब्रॅकेटला क्लोज केलं. डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार 5.65 × 10⁻⁻6 5.65 10⁻⁻³ म्हणजेच मिली. ब्रॅकेट क्लोज केला आणि मग आपण इज इक्वल टू प्रेस केलं. याच्यावरून तुम्हाला मिळालं उत्तर दॅट इज 0. पण युनिट 2 बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधलं प्रॉब्लेम बघणार आहे. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये युनिट 2 करता दोनच फॉर्म्युले महत्त्वाचे आहे. एक आहे तुमचा बीटा. बीटा म्हणजेच तुमचा करंट गेन असतो, त्यालाच करंट गेनला बीटा म्हणतात. बीटाचा क्लोज केलं डिवायडेड बाय, याच्यावरून तुम्हाला मिळालं उत्तर दॅट इज 0.0176. आता हे जे आहे हे तुमचं काय आहे, बीटा आहे. बीटाला युनिट नसतं कारण का वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी करंट लिहिलेलं आहे. तर इथे पण अँपियर लिहिलंय आणि इथे पण अँपियर लिहिलंय. हे दोघं अँपियर एकमेकांना कॅन्सल करतील म्हणून बीटा जो करंट गेन आहे त्याला युनिट नाही लिहायचं आहे. ओके. आता आपल्याला दुसरं काढायचं आहे दॅट इज IE काढायचं आहे. IE काढण्याकरता फॉर्म्युला आहे दॅट इज IB प्लस IC. ओके. तर हा फॉर्म्युला आपण IBची व्हॅल्यू टाकणार दॅट इज 100 × 10⁻⁻6 प्लस ह्याला पण परत ब्रॅकेट टाकायचं. परत प्लसच्या पुढे परत ICची व्हॅल्यू टाकताना ब्रॅकेट टाकायचं 5.65 × 10⁻⁻3. ओके. हे परत आपण तसंच कॅल्सीवरती सॉल्व्ह करणार. हे कॅल्सीवरती सॉल्व्ह करताना सोपी पद्धत म्हणून आपण काय करणार, फक्त इथे डिव्हिजन होतं केलेलं त्याच्याऐवजी आपण इथे प्लस लिहिणार. ओके. आणि इक्वल टू केलं. इक्वल टू केल्यावरती आपल्याला मिळतं उत्तर दॅट इज 5.75 × 10⁻⁻3. ओके. म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो 5.75 10⁻⁻3 म्हणजे मिली आणि करंट आहे म्हणून त्याचा युनिट येतं अँपियर. ओके. हे झालं तुमचं IEची व्हॅल्यू. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बीटाला युनिट येत नाही आणि करंटचं युनिट येतं अँपियर म्हणून आपण ते लिहिलेलं आहे. तुम्ही जर का युनिट लिहिलं नाही तर तिथे तुमचे मार्क कापले जाणार. ओके.